नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी रेडी होते माझ्या स्पेशल डेसाठी. हा स्पेशल डे नक्की कोणता आहे यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जे की प्रोडक्ट अप्लाय करते ते सगळे अफोर्डेबल रेंजमधले प्रोडक्ट आहेत. फॉरेवर 52चं कन्सिलर यूज केलं आहे डार्क स्पॉट हाईड करण्यासाठी. त्यानंतरला मेबेलिनचं सुपर कव्हरेज फाउंडेशन यूज करते आहे, जे की खूप कमी प्रमाणामध्ये यूज केलं आहे कारण का मला खूप लाईटवेट मेकअप हवा होता. ॲक्च्युली मी खूपच एक्सायटेड होते या दिवसाची, खूप वाट बघत होते आणि फायनली हा दिवस आला आणि माझ्या लाईफमधला हा पहिलाच दिवस असेल. सो खूप एक्सायटेड होते. डस्की स्किन टोनसाठी बेस्ट अशी लिपस्टिक आहे ही 009 नंबर लॅक्मेची आहे आणि जी खूप अफोर्डेबल आहे आणि मला स्पेशली खूप आवडली आहे ती लिपस्टिक. अजून मी खूप छान रेडी झाली नेहमीप्रमाणे. इयरिंग्समध्ये कन्फ्युजन आणि ते माझं फ्रेंडने सॉल्व केलं. छान प्रकारे हेअर सेट करून मी निघाले माझ्या लोकेशनवरती आणि टिकली राहिली होती. टिकलीशिवाय मला शोभा नाही असे म्हणतात. सो टिकली पटकन लावली आणि हा होता माझा फायनल लुक, जो की मी केला आहे 2:30 वाजता. लोकेशनवरती पोहोचले. लोकेशन बघून तुम्हाला समजलं असेल की मला एक्झॅक्ट कुठे जायचं होतं. तर हे आहेत केबिन क्रूचे स्टुडंट्स. त्यांना मला शिकवायचं होतं स्किन केअर रुटीन, स्किन केअर टिप्स, हेअर टिप्स आणि मेकअप, नॅचरल मेकअप, जो की त्यांना इंटरव्ह्यूपासून त्यांच्या जॉबपर्यंत मेकअप कसा करायचा हे त्यांना मला शिकवायचं होतं. त्यांच्यातल्याच काही जणांचा मेकअप मी नॅचरली कसा करून दाखवायचा हे त्यांना शिकवलं. इंटरव्ह्यूला मेकअप आपला कसा असेल हे त्यांना शिकवलं आणि हा होता माझा फर्स्ट एक्सपिरियन्स. आतापर्यंत खूप शिकवलं आहे मी, पण इतक्या स्टुडंटसमोर शिकवण्याचा हे पहिलाच चान्स. आणि आता वाजून गेले आहेत 6, तरीसुद्धा माझा मेकअप स्टिल ऑन तसाच आहे आणि मी खूप खुश होते माझ्या आजच्या कामासाठी. आणि मी एव्हरी मंडे जाणार आहे. असे आमचे 4 सेशन्स होणार आहेत तिथे. सो थँक्यू सो मच.